अभिनेते दिनेश हिंगू यांनी जवळजवळ 300हून अधिक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या सगळ्याच भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. पण आज वयाच्या 86व्या वर्षी देखील त्यांना आर्थिक विवंचनेमुळे चित्रपटांमध्ये काम करावं लागतंय. त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितलंय की, मी आज 86 वर्षाचा असलो तरीही आजही मी चित्रपटांमध्ये अथवा मालिकांमध्ये काम करण्यासाठी घराबाहेर पडतो. काही दिवसांपूर्वी मला एका ठिकाणी दुखापत झाली होती आणि यानंतर कधी डॉक्टरकडे गेल्यानंतर 5,000 तर कधी 6,000 रुपये मोजावे लागत होते. डॉक्टरची फी भरायची तर आजही या वयात मला काम तर करावं लागणारच. दिनेश यांची ही मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या या परिस्थितीमुळे त्यांच्या चाहत्यांना खूपच वाईट वाटतंय. दिनेश हिंगू यांचा जन्म 1940 साली बडोदा येथे झाला. त्यांनी राजस्थानी, गुजराती चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात 67 साली तकदीर या चित्रपटाद्वारे झाली. या चित्रपटातील भूमिकेला प्रेक्षकांचा तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. पण त्यांना खरी ओळख मिळवून दिली ही कोरा कागज या चित्रपटाने. या चित्रपटानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. बाजीकर, हम आपके है कौन, फिर हेराफेरी, इश्क यांसारख्या अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये पारसी व्यक्तीची व्यक्तिरेखा साकारली आणि या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. खरं तर अनेक चित्रपटांमध्ये त्यांचे संवाद खूपच कमी असायचे, पण एकंदरीत त्यांनी त्यांच्या बॉडी लँग्वेजमधून त्यांचा अभिनय सादर केला आणि या अभिनयाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. आजही दिनेश हिंगू हे चित्रपटांमध्ये काम करत असून प्रेक्षकांना त्यांच्या सगळ्याच भूमिका आजही आवडतात. दिनेश हिंगू यांनी अनेक वर्ष चित्रपटांमध्ये काम केले असले तरी दिग्दर्शक, सहाय्यक कलाकार यांना खूपच कमी पैसे मिळतात असे त्यांचे म्हणणे आहे आणि या सगळ्यामुळेच त्यांना या वयात आर्थिक विवंचनेला सामोरं जावं लागतंय. त्यांनी एका मराठी चित्रपटामध्ये देखील काम केले होते. नशिबाची ऐशी तैशी या त्यांच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. बॉलिवूडमध्ये एक कॉमिक अभिनेते म्हणून त्यांनी त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दिनेश यांची ही मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सहाय्यक अभिनेत्यांना मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशांमुळे त्यांना उत्तरवयात किती त्रास सहन करावा लागतो याची चर्चा सध्या सुरू आहे.